नमस्कार. नमस्कार. कुशलजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. पॉडकास्टला यायला एवढा वेळ का लावला? थोडी भीती वाटते पॉडकास्टची. कारण माझे काही मित्र आहेत, त्यांनी पॉडकास्ट गाजवलेत. त्याच्यानंतर त्यांचे पॉडकास्ट माझ्या ट्रोलर्सने गाजवले. तर मी घाबरतो ट्रोलर्सना थोडासा. मला भीती वाटते. मी त्या सामान्य घरात नाही, माझ्यात ती क्षमता नाही आहे की त्यांना ठामपणे उभं राहून उत्तर देऊ. मग मी त्यांना ब्लॉक करत सुटतो. पण ते आमच्या निखिलनी का रे, तू त्यांना केला होता ना? हो, मी फोन केला होता. मला म्हणे 5 मिनिटात फोन केला. कोण फोन नाही आला. त्याला 6 महिने झाले. त्याचं कारण असं आहे, हेच आहे कारण. खरं तर हा माझा आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे. वा 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 वा, थँक्यू सो मच. सर्व काहीकडून खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आज सर्व काहीला मी सर्व काही सांगेन, सर्व काही. नक्की. बाकी काही खाजगीत सांगेन. कॅमेरासमोर सांगण्याचं सर्व काही सांगेन. कुशलजी, तुम्ही आणि चला हवा येऊ द्या, मला असं वाटतं की तो एक ओजी कॉमेडी शो आहे. म्हणजे तेव्हा मराठीतला आणि जगातला होता. आणि आता त्याच्यानंतर कपिल शर्मा वगैरे असे अनेक कॉमेडी शोज सुरू झाले. तर तुमच्यात ती आधीच होती कॉमेडी, कारण तुम्ही आल्यापासून तुम्ही पण हसता आणि आमची टीम पण हसते विदाऊट क्रॅकिंग एनी जोक. तर तुमच्यात ते आधीपासून होतं की तुम्ही चला हे हवा येऊ द्यामुळे तुम्ही घडलात? विनोदी वृत्ती होती माझी कायम. विनोद मी करायचो. मला आवडायचं कुठल्याही प्रसंगाला विनोदी करणं. किंवा माझ्या आयुष्यात प्रसंग इतके विनोदी घडतच गेले. खरं सांगायचं तर माझं जेव्हा लग्न ठरलं, आम्ही ते गुण बिण जुळवतात, पत्रिका गुण वगैरे जुळवतात. तर मग वाया कोणाकोणाकडनं रेफरन्स मिळाला एक, आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना मग पत्रिका वगैरे दाखवल्या. मग त्यांनी ते सगळं कसं होईल भविष्यात. तर मला त्यांनी बाहेर पाठवलं थोड्या वेळाने आणि सुनयनाला त्यांनी बसवलं की तू जरा थांब. आता मला धडकी की काय आतमध्ये सांगत असतील. सांगितलं असेल हे आयुष्यभर हसवतील. त्या असं म्हणाल्या होत्या की पुढे भविष्यात असं होईल कदाचित की तुम्हाला प्रश्न पडेल की आता आपण जेवायचं काय. तेव्हा कुशल असं म्हणू शकेल की प्रेम आहे ना, आपण प्रेमच जेवू. तर तुम्हाला वाटेल की हे किती वियर्ड उत्तर आहे त्याचं. तर त्यावेळेला त्याला सांभाळून घ्या, कारण त्याची वृत्तीच ही आहे की तो कशातही विनोद शोधू शकेल. समहाऊ मला असं वाटतं की ते माझ्या पत्रिकेत त्यांना सापडलं. विनोद मला आवडतो. मला वाटतं की त्याच्यामुळे माणसाला सहज छान जगता येतं. पण तर चला हवा येऊ द्या मधल्या असं काहीतरी विनोदी प्रसंग सांगा. आता कार्यक्रमच विनोदी होता त्याच्यामुळे विनोदच तिथे घडायचे. पण मी काही इम्प्रॉम्प्ट घडलेले किस्से सांगतो की त्या क्षणी तो एक तर स्टेज रंगमंच आहे ना, तो फार दैवी होता. तिथे ना त्यावेळी खूप गोष्टी घडायच्या. व्हायचं असं की ती जी स्क्रिप्ट असायची ना हवा येऊ द्याची, ती मुळातच लिहिताना असं असायचं की भाऊ कदम एक पंच सुचवतो, भारत गणेशपुरे एक पंच सुचवतोय, श्रेया बुगडे एक पंच सुचवते आहे, सागर कारंडे एक पंच सुचवतोय, मी सुचवतोय, आणि ह्यामधला सगळ्यात बेस्ट विनोद एखाद्या सिच्युएशनचा निवडला जायचा आणि तो लिहिला जायचा. अशा पद्धतीची हवा येऊ द्याची स्क्रिप्टिंगची सुरुवात होती. ओके. तर किंवा सुरुवातीच्या काळातलं स्क्रिप्टिंग अशा पद्धतीचं हवा येऊ द्याचं असायचं. आम्हाला दिलीप भैया म्हणाले होते, दिलीप प्रभावळकर असं म्हणाले होते की ह्या कार्यक्रमाची एक विशिष्ट बाजू काय आहे, वैशिष्ट्य काय या कार्यक्रमाचं, की एक कुणीतरी विदर्भातनं आला आहे, एक कोकणातनं आला आहे, एक तळकोकणातनं आला आहे, एक कराडचा आहे, एक कोल्हापूरचा आहे. अशा लोकांची मोळी बांधली गेली. आत्तापर्यंत मालवणी कार्यक्रम तर सगळे मालवणी कलाकार असायचे, वैदर्भीय असेल तर वैदर्भीय कलाकार असायचे. पण ही मोळी अशी बांधली गेली आहे, त्यामुळे ही नवीन वाटते, ही छान वाटते, हे फ्रेश वाटतंय. तर ते एक गंमत होती. मोठ्या मोठ्या लोकांनी शाबासक्या दिल्यात आम्हाला. राव, एकदा काय घडलं होतं, आपले राहुल देशपांडे सर आले होते. नवीनच सुरुवात होती. आम्ही सगळे असे बावरलेले, राहुल सर वगैरे आलेत. मला वाटतं 2रा-3रा असा एपिसोड असावा. आणि तेव्हा आम्ही नवीन असं सुरुवात केली होती की ऑडियन्समध्ये आपण बसायचं कॅरेक्टर घेऊन आणि प्रश्न विचारायचं. आम्ही प्रश्न विचारायचो. तर भाऊ, मी असे बसलो होतो आणि भाऊला प्रश्न आम्ही काढला होता की
भाऊने विचारलं, भाऊने हात वर केलं. राहुल सर म्हणाले की हां विचारा. तर म्हणाले की सर तुम्ही जे गाणं गाता तर कुठल्या ना कुठल्या रागात गाता. ते म्हणाले आणि तर एवढा कसला राग येतो हो तुम्हाला, एवढा काय राग आहे तुम्हाला, रागात कशाला गायचं ना गाणं. तर समहाऊ राहुल सरांना असं वाटलं की कदाचित हा त्यांच्या कलेचा इन्सल्ट होतोय का काय. आम्ही आपली गंमत करायला गेलो, पण त्यांना असं वाटलं की हे जरा चुकीचं प्रश्न आहे असा. म्हणून एकदम त्यांचा चेहरा बदलला, एकदम धीर गंभीर झाले आणि असे थोडेसे पुढे आले आणि भाऊला असं म्हणाले की काय असतं, प्रत्येक गाण्याचा एक राग असतो आणि ते गाणं त्याच रागात गायलं गेलं पाहिजे. आता आमच्या सेटवरचं संपूर्ण वातावरण एकदम असं पिन ड्रॉप सायलेन्स झालं होतं की आलेल्या गेस्टला थोडंसं इन्सल्ट झाल्यासारखं वाटतंय, डिस्टर्ब झाले. हां. आणि ते पण कोण गेस्ट म्हणजे राहुल देशपांडे सर, इतके मोठे. तर एकदम सेटवरचं वातावरण गंभीर झालं. मी भाऊच्या बाजूला बसलो होतो. मी हात वर केला आणि मी म्हटलं की सर, राहुल सर म्हणाले की हां काय. मी म्हटलं सर आता माझी सटकली, मला राग येतो, हे गाणं कुठल्या रागातलं आहे हो. तर राहुल सर उठले, म्हणाले अरे तुम्ही धन्य आहात रे पोरं, धन्य आहात. आणि ते हसायला लागले आणि पुन्हा एकदा वातावरण निवळलं, शांत झालं, मजा पुन्हा एकदा सुरू झाली. ते कसं आलं, कुठून आलं, काय झालं कुणास ठाऊक. ती एक मला असं वाटतं दैवी वेळ असते, त्यावेळेला देव आपल्याला देत असतो त्या गोष्टी. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.